नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आम्ही आज लग्नाला चाललो आहे. 12चा मुहूर्त आहे आणि आमच्या इथंच 12 वाजले. तर खूप लांब जायचं आहे, म्हणजे 1-1.5 तासाचा रोड आहे. ह्या उन्हामुळे नको वाटत आलं. तर चला, मी साडी घातली मम्मीची. तर मी कशी दिसते नक्की सांगा. तर चला बघूयात आजचं लग्न कसं होतं. आम्हाला खूप लांब जायचं आहे आणि आपण मी दाखवतो कसं तयार झाले. आणि या तिला हळदी कुंकू कोण लावलं रे? तर त्या आण्याच्या शेंडग्या मला लय आवडल्या, किती छान घातली. तर मी ह्याला कशाला गरज होती काय सांगा. सँडल घाल जा. कुठलं घालू ग? अगं सँडल कुठं आहे तुझं? ते नवीन सँडल. बाबा ड्रेस दाखव. तर हळदी कुंकू कशाला लावायची गरज होती? आण्याचा हा असा ड्रेस आहे. तर हे आमचे साहेब असे तयार झाले. दोघांचं बऱ्यापैकी मॅच झालं, मी क्रॉस झाले. तर आम्ही आता हॉलवर पोहोचलो. अक्षता चालू झाला होता, खूप लेट झाला आम्हाला. शेवटच्या एक दोन अक्षता भेटल्या आम्हाला, पण लेट झाला खूप. त्यानंतर हार घालायचा कार्यक्रम चालू झाला. तर मग सगळ्या इकडून तिकडे मजा चालू झाली. म्हणजे नवरा नवरीला वर उचलून कोण आधी हार घालतो यामध्ये असंच मजा चालू झाली. लग्न कार्यक्रमात फोटो काढायचा म्हणजे एक मोठं महाभारतच असते. तिकडून पण येत असतात, तिकडून पण जात असतात. कोणाचा नंबर लागतोय याची वाट बघत बसावी लागते. आम्ही भरपूर वेळ थांबलो फोटोसाठी आणि खूप वेळ थांबल्यानंतर मग आमचा नंबर लागला फोटो काढायसाठी. तर या ज्या आहेत सगळ्या, त्या यांच्या आत्या आणि त्यांच्या मुली आहेत. त्यांना 3 आत्या आहेत आणि ह्या त्यांच्या मुली आहेत. तर व्हिडिओ मी म्हटलेलं आहे ना, व्हिडिओ करा. तर त्यातच मग मी माझे फोटोसुद्धा काढून घेतले, पण खूप लेट होता फोटो काढायला. आता आई पप्पा आणि आम्ही जेवायला चाललोय, कारण खूप आम्हाला जेवायला सुद्धा लेट झाला. मला वाटतं आम्ही शेवटच्या 1-2 पंक्तीला बसलो आम्ही. त्या आईने मी सेम साडी घातली होती आणि आता आम्हाला जागा मिळाली, तर ह्यांच्यासोबत बसलो मी. आई पप्पा तिकडे बसले. हे होतं जेवण. काय पण म्हणा, लग्नातलं जेवण भारीच लागतं. बासुंदी खूप पिलो. त्यानंतर मग ह्यांना म्हटलं, दादांना बोलवलं फोटोज काढूया म्हणून. थोडे फोटोज काढले आणि आणायचे नखरे बघा. म्हटलं नॉर्मल व्हिडिओ बनवायचा, तर ही जास्तच आगाऊपणा करत होती. मग काय व्हिडिओ बनवलेच नाही. आता असं वाटतं की जे लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये जी मुलं आगाऊ असतात ना, आता ती माझी मुलगी आहे. जे नवऱ्याला शब्द बोट होतात अशी त्यांच्याबद्दल पैसे मागून चालू होतं.
नाही 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 परकेच करते की कमी मागितलं 10च्या आता इकडे विधी चालू झाले. तर सगळ्यात आधी कन्यादान झालं. कन्यादान बघितलं ना, म्हणजे एक मी पण एक मुलगी, एका मुलीची आई, तर जास्त म्हणजे असं भरून येतं. बेकार फिलिंग असते ही सगळी. त्यानंतर धार घालायचा हा म्हणजे विधी असतो. यामध्ये चुलता चुलती धार घालतात. तर ये म्हणजे माझे सासू सासरे या माझ्या नंदुबाईंचे मोठे चुलते आहेत, तर यांनी धार घातली. त्यानंतर मग आहेर दिले इकडच्या लोकांना. त्यानंतर मग सगळे मस्त आम्ही पाहुणे गप्पा मारत बसलो. खूप भारी वाटलं, कारण की मी असं गावाकडे जास्त कार्यक्रमात जात नाही, पण छान वाटलं. त्यानंतर आणायचे म्हणजे तिला कपड्यांनी गरम होत होतं, मग तिचे कपडे चेंज केले. तर तिची इतकी मस्ती चालू झाली, इतके दंगा तिला केला या कार्यक्रमात, म्हणजे मलाच पटत नव्हतं ही माझीच पोरगी आहे का काय, इतका तिने दंगा केला कार्यक्रमात. मग तिथे एक दादा होते, त्यांनी तर तिला बांधूनच घातलं, एवढं ते आगाऊपणा करत होती. तिथे ना हॉल समोर एक म्हणजे अशी ही मोकळी जागा होती, आणि तिथे सनसेट इतका भारी वाटत होता, म्हणजे व्ह्यू खूप छान होता. मग आम्ही तिथे खूप सारे फोटोज काढले, खूप मस्त आले. मी ऍड करतो फोटोज यामध्ये. जास्त नाही काढले, पण याला पण कंटाळा आलेला, आणि आता म्हणजे पाठवणी पण करायची होती म्हणून. त्यानंतर सगळं सामान पाठवायचं होतं, मग ती तिजोरी जात होती तर ते खोलायचं चाललं होतं. मग नवरीची पाठवणी म्हणजे वेळ आली. आलं बेकार वाटतं मला, माझं आठवत होतं मी एवढं रडलेलो तेव्हा. म्हणजे बेकार असतं रे हे सगळं. सगळा कार्यक्रम झाला आणि आता मी घरी चाललो. मी ड्रेस चेंज केला, कारण की साडीत खूप म्हणजे सकाळपासून वैताग आला होता. आणि घरी पोहोचलो तर हा माझा एवढा पसारा झाला. 2-3 दिवस कार्यक्रमामुळे मी सगळं विसरलेलं. माझं हे नेहमीच आहे. हा सारा राडा झाला होता. तर हे काही फोटोज आहेत जे आम्ही सनसेट जवळ काढले होते. इतकं भारी येत होते, फक्त काढायला कोण नव्हतं, आणि त्यात मी स्टँड पण नेला नव्हता. मग कसं तरी दगडाला मोबाईल लावून आम्ही थोडेफार फोटोज काढले, आणि यांचे तर मी काढले. खूप छान आले फोटोज. तुम्हालाही म्हणजे सांगा की कसे वाटले. आणायचे पोजेस चालू झाले होते की माझा असं फोटो काढ तसा काढ, आणि हे आम्ही दादांच्या फोनमध्ये काढले होते फोटोज.
आणि आता येतच नव्हती फोटोमध्ये. मग 2-3च अनयासोबत फोटो असतील आमचे. जास्तच नखरे करत होते अनया. तर लग्नही खूप छान झालं. माझ्या चुलत नंदेचं लग्न होतं, जयांच्या सख्या चुलत बहिणीचं. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. बाय.